तुम्ही फडणवीसांना बढती देऊन दिल्लीत घ्या, केंद्रीय मंत्रिमंडळात घ्या आणि मला मुख्यमंत्री करा. काय होतंय नेमकं महाराष्ट्रामध्ये? दोन पातळ्यांवर चाललंय बघ. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, दोन्ही गटांचे नेते फडणवीसांना भेटतायत, एकनाथ शिंदेना भेटतायत आणि एकनाथ शिंदे थेट दिल्लीत जाऊन अमित शहाना भेटतायत. एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांचं प्रेम तर वाढतच चाललंय. अमित शहा एकनाथ शिंदेना हवी तेव्हा भेट देतात, अपॉइंटमेंट देतात. त्यामुळे एकनाथ शिंदेचं दरवेळेला दिल्लीत गेल्यावर वजन वाढतं आणि प्रश्न उपस्थित होतो की एकनाथ शिंदे खरंच पुन्हा मुख्यमंत्री होतील का? फडणवीस दिल्लीला जातील का? एकनाथ शिंदे फडणवीसांना दिल्लीत ढकलण्यासाठी प्रयत्न करतायत का? जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड काल एकनाथ शिंदेना जाऊन भेटले. तुम्हाला माहिती आहे, जयंत पाटील त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही भेटले होते. पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी सांगितलं की काही राजकीय बोलायला आम्ही भेटलो नव्हतो. माझा जो मतदारसंघ आहे इस्लामपूर, किंवा इथली जी नगरपालिका आहे, इस्लामपूरचं नाव आता ईश्वरपूर झालंय, लक्षात घ्या. तेव्हा आपल्याला ईश्वरपूर म्हणायला पाहिजे अधिकृत नाव. तेव्हा ईश्वरपूर नगरपालिकेचे अध्यक्ष आहे त्यांच्या बरखास्तीबाबत बोलायला गेलेलो होतो आम्ही. आधी फडणवीसांशी बोललो, नंतर शिंदेंशी बोललो, कारण हे नगरविकास खात्याशी संबंधित आहे आणि नगरविकास खातं शिंदेंकडे आहे, हे लक्षात घ्या. माझा काय यावर विश्वास नाही. म्हणजे कारण बरोबर आहे, हे ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांबाबत बोलायला गेले असतील, पण तेवढंच बोलले नसतील, हे लक्षात घ्या. हे आणखीही काही बोलले असतील. देवेंद्र फडणवीसांची अशी इच्छा आहे की आता जे अर्थमंत्री पद अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्याकडे आलंय, म्हणजे त्यांनी घेतलंय, त्यांनी ते सुनेत्रा पवारांना दिलं नाहीये कारण त्यांचा अनुभव कमी आहे, ते स्वतःकडे आलंय. हे खरं तर एक ओझं आहे मुख्यमंत्र्याला, कारण त्यांच्याकडे गृह खातं सुद्धा आहे. एकाच वेळेला गृह खातं, अर्थ खातं आणि मुख्यमंत्र्यांच्या जबाबदाऱ्या, हे जरा म्हणजे ही जरा अवघड गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीसांची इच्छा आहे की जयंत पाटलांनी अर्थमंत्रीपद घ्यावं. याचं कारण अजित पवारांच्या पाठोपाठ या राज्यातला सगळ्यात अनुभवी अर्थमंत्री कोण असेल, माजी अर्थमंत्री, तर ते जयंत पाटील आहेत, हे लक्षात. त्यामुळे कशा पद्धतीने जयंत पाटील यांना महायुतीत आणता येईल याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस काही काळापासून करतायत, हे विसरू नका. काही काळापासून. मग ते कसे येतील? जर शरद पवारांचा पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर एनडीए बरोबर आला तरच जयंत पाटील यांच्याबरोबर येऊ शकतात. ती बोलणी ते करायला गेले का? की फडणवीसांनी असं सुचवलं की शरद पवारांच्या पक्षाचे आमदार आणि खासदार जे आहेत ते जर यायचे असतील तर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी एकत्र यायला हवं. हे दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर महायुतीमध्ये फडणवीसांचाही शब्द राहतो, कारण फडणवीस असं म्हणाले की आता कोणताही नवा पक्ष महायुतीमध्ये होणार नाही, येणार नाही. जर हे दोन पक्ष एकत्र आले, म्हणजे त्यांनी विलीनीकरण केलं, तर तीनच पक्ष राहतात महायुतीमध्ये. भाजप सर्वात मोठा पक्ष, त्यानंतर शिंदे शिवसेना, आणि त्यानंतर दोन्ही एकत्र आले तर राष्ट्रवादी. ही विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्वी चाललेली होती अजित पवार जिवंत असताना, हे मी तुम्हाला वारंवार सांगतोय. आणि काल सुनील तटकरे यांनी कबूल केलं की हो, अशी प्रक्रिया चाललेली होती. आधी ते नाही म्हणत होते, लक्षात घ्या. अशी प्रक्रिया चालली होती आणि आता त्यावर काही पुढे होणार नाही वगैरे. पण हे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. ते निघून गेल्यावर काही वेळाने पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोघंही मुख्यमंत्र्यांना भेटल्यामुळे पार्थ पवार चिडले. मुख्यमंत्री यांच्याशी बोलतातच कसे आम्हाला न सांगता, असा प्रश्न त्यांनी विचारला अतिशय नम्रपणे मुख्यमंत्र्यांना. उद्धटपणे बोलले असते तर कठीण होतं, मुख्यमंत्र्यांनी त्यांना बाहेर पाठवलं असतं. नम्रपणे विचारला तर मुख्यमंत्री म्हणाले, बरोबर आहे तुमचं म्हणणं. सुनेत्रा पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीच्या, त्यामुळे राष्ट्रवादीचा अशा प्रकारचा त्यांच्या हाताखाली काम करणारा नेता जर मला भेटायला आला तर मी त्यांना यापुढे कळवीन. यावर हे प्रकरण मिटलेलं आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या जी मारामारी चालली आहे, ज्याबद्दल मी थोड्या दिवसांपूर्वी बोललो होतो, त्या मारामारीचं प्रतिबिंब या भेटीत आहे, लक्षात. पार्थ पवारांच्या मनामध्ये संशय आहे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे काय गडबड करतायत. त्यामुळे ते लगेच मुख्यमंत्र्यांकडे आले सुनेत्रा पवारांना घेऊन. सुनेत्रा पवारांचं सध्या कुणीच ऐकत नाही, म्हणजे त्यांना बसवलंय उपमुख्यमंत्री पदावर, पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही कोणी ऐकत नाही, भाजपमध्येही कोणी ऐकायचा प्रश्न नाही आणि शिंदेच्या शिवसेनेतही कोणी ऐकायचा प्रश्न नाही. प्रभावशून्य राजकारणी आजचा कोण? सर्वात प्रभावशून्य राजकारणी तर सुनेत्रा पवार हे नाव आहे. सुनेत्रा पवारांना हे राजकारण झेपेल असं मला वाटत नाही. अजित पवारांची जी ताकद होती, अजित पवारांचा तो प्रभाव होता, तो
त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता, त्यांच्या कामाचा प्रभाव होता, त्यांच्या अनुभवाचा प्रभाव होता. तो सुनेत्रा पवारांकडून अपेक्षा करणं सुद्धा चूक आहे. त्या नव्या नव्या आलेल्या आहेत. अजित पवार गेले म्हणून त्यांना ही जबाबदारी घ्यावी लागली, नाही तर त्या राज्यसभेत जाऊन आरामात बसल्या असत्या. आता मोठी जबाबदारी त्यांच्यावर पडली. तर हे द्वंद्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेलं आहे. कदाचित असंही म्हटलं जात आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आमदारांना शिंदेंबरोबर जायचा सल्ला दिला जाईल. जर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलं नाहीत तर शिंदेंबरोबर जायचा सल्ला दिला जाईल. मग सगळं राजकारण पुन्हा वेगळ्या दिशेनं जाऊ शकतं. मग शिंदेची ताकद वाढते हे लक्षात घ्या. पण मला एका प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. कोणत्याही परिस्थितीत भाजप या खासदार आमदारांना घेणार नाही आपल्यामध्ये. उद्धव ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांनाही भाजपने घेतलं नव्हतं. आता शरद पवारांच्या खासदार आमदारांनाही भाजप आपल्यामध्ये घेणार नाही असं भाजपने ठरवून टाकलेलं आहे. आमच्याकडे पुरेशी संख्या आहे, त्यांनाच आम्हाला न्याय देता येत नाही. ते आमदार नाराज होतात, खासदार जे आहेत ते नाराज होतात. त्यामुळे आता नवीन माणसं नकोत ही भाजपची पॉलिसी झालेली आहे. किंवा भाजप असं दाखवायचा प्रयत्न करतोय की पक्षांतर करून जे लोक येतात त्यांना आम्ही घेत नाही, आम्ही किती स्वच्छ आहोत वगैरे वगैरे. त्यात काय अर्थ नाही म्हणा. पण ठीक आहे, म्हणजे सध्या तरी भाजपमध्ये कोणी जात नाहीये. तर अशी सगळी चाचपणी चालली. महत्वाची गोष्ट ही की ही चाचपणी चालू असताना जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांना भेटल्यानंतर एकनाथ शिंदे दिल्लीला पोहोचले. दिल्लीला ते अमित शहाना नेहमीच भेटतात, त्याप्रमाणे ते अमित शहाना भेटले. का भेटतायत ते अमित शहाना? की 2 कारणासाठी ते अमित शहाना भेटतायत. एक म्हणजे त्यांना श्रीकांत शिंदेना मंत्री करायचं आहे, किमान राज्यमंत्रीपद मिळालं पाहिजे. आणि शिंदेचा असा आग्रह आहे की यावेळच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदेना 2 मंत्रिपदं मिळाली पाहिजे, 2 राज्यमंत्रीपदं मिळाली पाहिजेत, म्हणजे त्यांचे 3 राज्यमंत्री. आता आणखी एक राज्यमंत्रीपद मिळालं तर ते कोणाला द्यायचं? तर नाव चाललंय ओमराजे निंबाळकरांचं आणि बंडू जाधव यांचं, संजय बंडू जाधव परभणीचे खासदार यांचं. यापैकी एकाला ते मिळेल असं म्हटलं जातं. आता मिळेल की नाही मिळेल हे फक्त अमित शहा आणि मोदी सांगू शकतात. शिंदे जाऊन फक्त मस्का लावतात त्यांना हे लक्षात घ्या की मी हे खासदार आणतो, मी ते आमदार आणतो, मी कायम तुमच्या बरोबर आहे, मी तुमच्या खांद्याला खांदा लावून हे सगळं करतोय वगैरे वगैरे वगैरे. पण शिंदे करतायत काय? हे करताना अमित शहाना सतत सांगतायत की तुम्ही देवेंद्र फडणवीसना दिल्लीत घ्या. देवेंद्र फडणवीस उत्तम काम करतायत असं शिंदेचं म्हणणं आहे अमित शहाशी बोलताना. तुम्ही फडणवीसांना बढती देऊन दिल्लीत घ्या, केंद्रीय मंत्रिमंडळात घ्या आणि मला मुख्यमंत्री करा. अमित शहा काही खेळातले कच्चे भिडू नाही आहेत, त्यांना सगळं माहिती आहे शिंदे असं का म्हणतायत. अमित शहा देवेंद्र फडणवीस यांचं पटत नाही हेही माहिती आहे शिंदेला. अमित शहा देवेंद्र फडणवीसांना दिल्लीला येऊ देतील की नाही इथपासून शंका आहे. मध्यंतरी जयंत पाटील विनोद तावडेंना भेटले हेही लक्षात घ्या. विनोद तावडे सध्या अमित शहांबरोबर काम करतात. देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातील का या प्रश्नाचं उत्तर हे आहे की आता तरी मंत्रिमंडळ विस्तार पुढे गेलेला आहे. मंत्रिमंडळ विस्तार या संसद अधिवेशनाच्या आधी होईल अशी अपेक्षा होती, पण आता तो नंतर होणार असं बोललं जातंय दिल्लीमध्ये. पहिली प्रायोरिटी जी आहे अमित शहा आणि मोदींची ती म्हणजे डिलिमिटेशन बिल नव्या स्वरूपात मांडणं आणि त्यासाठी 360 खासदारांचा पाठिंबा मिळवणं, 2/3 पाठिंबा मिळवणं. कारण ती घटनादुरुस्ती आहे, 131वी घटनादुरुस्ती ही प्रायोरिटी आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ वगैरे काय नाही. आधी कोण पाठिंबा देतो ते बघूया. आता असं लक्षात येतं की इंडिया आघाडीतलेही काही पक्ष जरा वेगळी भाषा बोलू लागले. मी काल तुम्हाला सांगितलं होतं शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कदाचित पाठिंबा देऊ शकते, DMK वाले सुद्धा पाठिंबा देऊ शकतात. आज संजय राऊतही म्हणाले की जर सरसकट 50% मतदारसंघ प्रत्येक राज्यात वाढणार असतील आणि त्याचा नवा ड्राफ्ट जर आम्हाला मिळाला सविस्तर वाचायला तर आम्ही विचार करू शकतो. म्हणजे प्रत्येक जण आता थोडी थोडी अनुकूल भाषा करतोय या डिलिमिटेशन. संजय राऊत असं म्हणाले की इंडिया आघाडीच्या मीटिंगमध्ये चर्चा होऊन यावर ठरेल. पण सुप्रिया सुळेंनी आधीच काही वक्तव्य केल्यामुळे की जर असं अमित शहानी केलं 50% वाढवलं तर आम्ही विचार करू वगैरे, आणि इंडिया आघाडीवर ते ढकलल्यामुळे इंडिया आघाडीतले पक्ष जे आहेत ते जरा चिडलेले आहेत हेही लक्षात घ्या. तेव्हा इंडिया आघाडीमध्ये फूट पाडण्यात अमित शहाना यश आलेलं आहे. ती त्यांची प्रायोरिटी आहे, डिलिमिटेशन बिल मंजूर करून घेणं आणि त्याबरोबर महिला आरक्षणाचं इम्प्लिमेंटेशन करणं. म्हणजे पुढच्या निवडणुकीला सामोरं जाण्याआधी मोदींना सांगायला 2 गोष्टी राहतील की आम्ही डिलिमिटेशन केलं आणि आम्ही महिलांना 33% आरक्षण सुद्धा
दिलं. त्यातलं जे राजकारण आहे ते लोक हळूहळू विसरून जातात आणि मोदींना श्रेय देतात, हा भाग वेगळा. पण सध्या तरी देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार नाहीत. शिंदेनी किती पुश केलं, ढकललं तरी सुद्धा. याचं कारण अमित शहाना सध्या देवेंद्र फडणवीस दिल्लीला नको आहेत. देवेंद्र फडणवीस आणि आदित्यनाथ हे अमित शहाचे प्रतिस्पर्धी आहेत. उद्या मोदीनंतर पंतप्रधान कोण होणार हा प्रश्न जर कोणी विचारला तर अमित शहा, आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस यांची नावं घेतली जातात संघ परिवारामध्ये. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला संघाचा पाठिंबा आहे. मोहन भागवत आणि RSSचे वरिष्ठ जे पदाधिकारी आहेत त्यांचा पाठिंबा आहे. कारण त्यांना देवेंद्र फडणवीस हा आपल्या मुशीतला आणि आपल्या नियंत्रणात राहणारा माणूस वाटतो. अमित शहा आणि आदित्यनाथ नियंत्रणात राहतील याची काही खात्री नाही. दोघंही आता खूप वर गेलेले आहेत आणि खूपच पॉवरफुल झालेले आहेत असं संघवाल्यांचं म्हणणं आहे. पण हे दोन प्रतिस्पर्धी आहेत हे अमित शहाना माहिती आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस जरी दिल्लीत आले तरी दिल्लीत त्यांचं काही खरं नाही. महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून एक प्रभाव निर्माण करणं, सत्ता चालवणं, प्रशासन चालवणं ही वेगळी गोष्ट आहे आणि दिल्लीत एका खात्याचा मंत्री होणं ही वेगळी गोष्ट आहे. विलासरावांचा महाराष्ट्रात काय प्रभाव होता हे मी पाहिलेलं आहे. आणि विलासराव दिल्लीला गेल्यावर ग्रामीण विकास खातं त्यांच्याकडे आलं, पण त्यांना स्वतःला आपण काहीतरी मिस करतोय असं वाटत होतं. यासकट जो मुख्यमंत्र्याचा प्रभाव आहे तो कोणत्याही केंद्रीय मंत्र्याला लाभत नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची तयारी नाही या क्षणाला दिल्लीला जायची. शिंदेच आपलं स्वप्न बघतायत की त्याच्यानंतर मी होईन. पण होतील का शिंदे? त्याचीही काही शाश्वती नाही. भाजपमध्ये 3 नावं घेतली जात आहेत मुख्यमंत्री पदाची. एक तर भारतीय जनता पक्षाचे बहुसंख्य जे आमदार आहेत त्यांना शिंदेना मुख्यमंत्री करणं पसंत नाही हे लक्षात घ्या. आमच्या आमदारांची बहुसंख्या असताना 137 आमदार आहेत आमच्याकडे, म्हणजे बहुमताला फक्त 7 आमदार कमी आहेत. मग शिंदेना मुख्यमंत्री का करायचं हा प्रश्न ते विचारत आहेत. फडणवीस जर दिल्लीला गेले कधी काळी तर शिंदेना मुख्यमंत्री करता कामा नये. ते नावं कुणाची घेत आहेत भाजपचे आमदार? तर एक तर पहिलं नाव विनोद तावडेंचं आहे. विनोद तावडेंना महाराष्ट्रात पाठवा म्हणतायत. दुसरं नाव आहे म्हणजे सुचवलं जात आहे राधाकृष्ण विखे पाटील यांचं. राधाकृष्ण विखे पाटील हे मूळचे संघवाले भाजपचे नाहीत, ते काँग्रेसचे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे अजूनही संशयाने बघितलं जातं. आणि तिसरं नाव आहे ते चंद्रशेखर बावनकुळे यांचं. आता देवेंद्र फडणवीसांनी 2014 पासून जो प्रभाव निर्माण केलेला आहे, जे उपद्व्याप केलेले आहेत पक्षफोडीचे, तसा प्रभाव यापैकी कोणताही मुख्यमंत्री निर्माण करू शकणार नाही. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, विनोद तावडे सुद्धा संघवाले आहेत. त्यांना देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातून बाहेर काढलेलं आहे. पण सध्या तरी असं दिसतंय की विनोद तावडे हे देवेंद्र फडणवीसांपेक्षा सौम्य आहेत. कारण देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री झाल्यावर जे काय झालेलं आहे, सत्तेचा मास त्यांच्या जो डोक्यात गेलेला आहे, तो परवाच आपण बघितला विधानसभेतल्या भाषणामध्ये. माझा अपमान, मिसिंग लिंकचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान असं त्यांनी सुरू केलं. विनोद तावडेंना आता जर मुख्यमंत्रीपद मिळालं तर ते वेगळ्या मार्गाने कदाचित जातील असं त्यांचे समर्थक सांगतात. माझा काही यावर विश्वास नाही. तावडे सुद्धा संघवालेच आहेत. एकदा मुख्यमंत्री झाल्यावर शेवटी आपलं बस्तान कसं मजबूत होईल आणि RSSची एकूणच RSS कशी वाढेल, RSSचे लोक सगळीकडे कसे घुसतील हेच पाहणार आहे ते लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला काही फरक पडत नाही फडणवीस असले की तावडे असले, विनोद तावडे असले. पण फडणवीस दिल्लीला आता सध्या जात नाहीत, शिंदेची किती इच्छा असली तरी. आणि शिंदेचं जे मुख्यमंत्री पद आहे ते एवढं सोपं नाही हे मी तुम्हाला सांगतो. खूप विरोध होईल भाजपमध्ये, पण अमित शहानी जर आदेश दिला तर इलाज नाही, शिंदेना मुख्यमंत्री करावंच लागेल. एकाची हिंमत नाही, फडणवीसांची हिंमत नाही, भाजपमधल्या एका नेत्याची किंवा आमदाराची हिंमत नाही की अमित शहाना आव्हान देण्याची. अमित शहांचा आदेश आला आणि अमित शहांचा आदेश तेव्हाच निघतो जेव्हा मोदी त्यांच्याशी सहमत असतात. अमित शहा हे मोदींचे मॅनेजर आहेत हे लक्षात, व्यवस्थापक आहे. त्यामुळे निवडणुकीचं व्यवस्थापन ते करतात, एकूण हे सगळं राजकारणाचं व्यवस्थापन जे आहे ते करतात. तर अमित शहांचा आदेश आला तरच शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात. आणि म्हणून शिंदे अमित शहांना लोणी लावत आहेत हे लक्षात घ्या. शिंदे दिल्लीला जात आहेत. शिंदेचे प्रयत्न मात्र जोरदार आहेत, त्या माणसाला मानलं पाहिजे. आपली प्रतिमा देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा उज्ज्वल होईल असे ते सतत प्रयत्न करत असतात आणि लोकांना दानधर्म करत असतात, म्हणजे पैसे वाटत असतात खूप. त्यामुळे हल्ली कार्यकर्तेही त्यांच्यावर खुश असतात हे लक्षात घ्या. फडणवीस असे पैसे वाटत नाहीत. फडणवीस जे पैसे वाटतात ते भाजपच्या मार्गाने वाटत असतील, भाजपच्या कार्यकर्त्यांना खुश ठेवत असतील.
पण शिंदेकडे जो कोणी जातो तो खुश होऊन बाहेर पडतो, अशी सध्या अवस्था आहे. पण हे होऊ शकतं की अमित शहा शिंदेना सांगू शकतात की तुम्ही भाजपमध्ये या. हे होईल का? भाजपमध्ये शिंदे विलीन झाले तर कदाचित शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळू शकतं. पण प्रश्न असा आहे, शिंदेची यासाठी तयारी आहे का? शिंदे म्हणतात माझीच शिवसेना ओरिजिनल, माझीच शिवसेना बाळासाहेबांची. मग ती विलीन कशी करणार भाजपमध्ये? म्हणजे आज शिंदे जे उद्धव ठाकरेंबद्दल बोलतायत की शिवसेना संपायची आहे त्यांना, तेच त्यांच्या बाबतीत खरं ठरेल. तेव्हा एकूण गोष्टी गुंतागुंतीच्या आहेत, कॉम्प्लिकेटेड आहेत, हे लक्षात घ्या. दोस्त हो, आतापर्यंतचं विश्लेषण तुम्ही अत्यंत शांत चित्ताने ऐकलं असेल. हे विश्लेषण तुम्हाला दाखवण्यामागचं कारण नीटपणे समजून घ्या. बघा, या लोकांकडे सगळं आहे. पॉवर आहे, पैसा आहे, सत्ता आहे, ईडी आहे, इन्कम टॅक्स आहे, CBI आहे, अंधभक्तांची टीम आहे. सगळं काही असताना सुद्धा हे लोक सुखी नाहीत, समाधानी नाहीत आणि जनमत सुद्धा नाही. उतरती कळा या लोकांना लागलेली आहे. जनाधार नाही. पैशाच्या जीवावर आमदार फोडणं, खासदार फोडणं, डायरेक्ट आमदार विकत घेणं, खासदार विकत घेणं, मोठमोठाले नेते आपल्या पक्षामध्ये आणणं, जर नाही आले तर दबाव टाकून आणणं, अशा पद्धतीने या लोकांनी सत्ता कॅप्चर केलेली आहे. परंतु इथं लोकांचं कुठं काही आलं का? जो सर्वसामान्य वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, हिंदू वर्ग आहे, रामाला मानणारा वर्ग आहे, हा वर्ग यामध्ये कुठं आहे? कुठंच नाही. हा वर्ग कुणासोबत आहे? हा वर्ग आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आणि थोडाफार शरद पवार यांच्यासोबत आहे. आणि त्यामुळेच ही सत्ता आज या नावाला, ठाकरे नावाला का घाबरते, पवार नावाला का घाबरते, याच्या मागचे ही कारणं आहे. कारण यांना जनाधार आहे आणि लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये जनाधाराला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. तुमच्याकडे जनाधार असणं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. तो जनाधार उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. शरद पवार आता वयोवृद्ध होत चाललेले आहेत, परंतु रोहित पवार त्यांचा वारसा अगदी नेटाने, जोमाने, जोरदारपणे, यशस्वीपणे चालवताना दिसत आहेत. त्यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे, कंटिन्युटी गरजेचं आहे. आणि ती उद्धव ठाकरे आणि यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आणि आता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुका तालुका या वेगवेगळ्या मुद्द्यावर पिंजून काढणं गरजेचं आहे. आणि तर मित्रांनो, या लोकांना भीती काय आहे? 2029ला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होणार आहेत आणि ते कशा पद्धतीने होणार आहेत ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तुर्तास या सर्वावर तुमचं मत काय ते कळवायला विसरू नका आणि कॉमेंटमध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.